हॅलो, मी रुणाली स्वागत करते तुमचं माझ्या होममेकर रुणा या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात सर्वजण? आय होप सगळे मस्त मजेतच असाल. तर आज आमच्याकडे आहे ऋत्वीचा म्हणजेच माझ्या मोठ्या बाळाचा आज 7वा बड्डे आहे. तर त्याचंच सेलिब्रेशनचा ब्लॉग मी आज तुमच्याशी शेअर करते. तर इथे आम्ही संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेत आणि डेकोरेशनला सुरुवात केली. तर म्हटलं सकाळपासून ब्लॉग बनवता नाही आला, तर आता सुरुवात केली आहे. श्रीनू माझा बघा फुगे फुगवून देतोय आणि आम्ही दोघेच, अजून कोणी आलं नव्हतं बड्डेसाठी, आम्ही इन्व्हाइट केलं होतं तर सगळे कामावर गेले होते. तर म्हटलं चला आपण तोपर्यंत दोघेजण डेकोरेशन करून घेऊ. मग आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. तर श्रीनी पण आम्हाला मदत करत होता. ऋत्विज बाहेरच खेळत होता तो दिवसभर आणि श्रीनीश काय माझं घर अजिबात बाहेर सोडत नाही, तर त्यामुळे तो मला फुगे फुगवून देण्यासाठी हेल्प करत होता. त्याला ते येत नव्हतं तरी पण तो ट्राय करत होता. मग आम्ही थोडंफार हळूहळू डेकोरेशन करत होतो. चालूच होतं आमचं डेकोरेशन करायला. बघता बघता मुलं मोठी होतात. ऋत्विजचा माझ्या 7वा बड्डे कितक्यात आला मला कळलंसुद्धा नाही. तर अशा पद्धतीने बड्डे जास्त मोठा नाही पण तितकाच आपला घरी छोटासा एक सेलिब्रेशन आम्ही केलं. जास्त पाहुणे पण आम्ही कोण बाहेरचे बोलवले नव्हते, आमचे गाववालेच होते इथेच बिल्डिंगमध्ये. तर तेच असतात आम्हाला कधीही कोणत्या कार्यक्रमामध्ये वगैरे आम्हाला त्यांची खूप छान मदत मिळते. तर तेच असतात सगळ्याला, तर त्यांनाच इन्व्हाइट केलं होतं. पण ते कामावरून कोणी आले नव्हते म्हणून आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आणि श्रीनीच्या बाबांचा फुग्यासोबत खेळायला चालू होतं. एन्जॉय करत होते दोघेही खूप. डेकोरेशन म्हटलं आम्ही लेटच करू थोडं, कारण काय होतं पंख्याच्या हवेने ना ते फुगे मग फुटायला चालू होतात. म्हणून म्हटलं आपण सगळे याच्या टायमिंगला डेकोरेशन करू म्हणजे ते पटकन होऊन पण जाईल आणि फुगे पण फुटणार नाहीत. त्यामुळं मग डेकोरेशन आम्ही लेटच करायला घेतलं. जेवणाची काही मला म्हणजे गडबड नव्हती, कारण आम्ही बाहेरूनच व्हेज नॉनव्हेज बिर्याणी बाहेरूनच मागवली होती. जास्त पण नव्हते त्यामुळं म्हटलं चला बाहेरूनच मागवूया. त्यामुळं मला जेवणाचा काही त्रास नव्हता. घरचंच आवरायचं होतं फक्त. माझी पण तयारी बाकी होती. ऋत्विज तर काय फ्रेंडसोबत तो बाहेर खेळत पण होता आणि मुलांना इन्व्हाइट पण करत होता, त्यामुळे तो बाहेरच होता. आणि श्रीनिजी आणि आम्ही डेकोरेशन करत होतो म्हणजे तोही आम्हाला हेल्पच करत होता एक प्रकारचा इकडून तिकडून. तर आज साहेबांनी सुट्टी घेतली होती पण माझी कामं चालूच होती. अचानक ऋत्विजला मधूनच आठवलं की मम्मा मला गुलाबजामुन हवेत, बड्डेसाठी माझ्या गुलाबजामुन नाही करत. मग दुपारी मी गुलाबजामुन त्याच्यासाठी बनवून घेतले आणि म्हणजे माझा पूर्ण दिवस हा घरच्या कामातच गेला. तरी आम्ही जेवण बाहेरून मागवलं होतं त्यामुळे जेवणाचा काही माझ्या त्रास नव्हता. त्यामुळे मग मी घरातील कामं पटपट आवरून आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली.
त्यानंतर दादा आले. मग दादांनी फुगे लावायला मदत केली. या दोघांनी मग फुगे साईडने सगळे सेट करून घेतले. पण ते लावत होते, फुगे पडत होते असं चालू होतं, कारण ते चिटकतच नव्हते भिंतीला. त्यानंतर असे काहीतरी करून जे चिटकतील ते चिटकवून घेतले. त्यानंतर मग बाकीचे सगळे दादा यायला सुरुवात झाली हळूहळू. त्यानंतर हे सगळे थोडे हळूहळू आले. त्यानंतर मग यांनी जे होतं ते डेकोरेशन करून घेतलं कंप्लीट. त्यानंतर विनायक दादा, आशू दादा, माधू दादा सगळेच आले. आणि मग मी पण मग तयारीला लागले माझ्या, कारण ह्यांनी मग बाहेरचं सगळं आवरून घेतलं, सेट करून घेतलं सगळं सेट झालं. त्यानंतर ही चिली पिली ऋत्विकचे हे सगळे बिल्डिंगमधले ऋत्विकचे फ्रेंड्स आहेत, ते सगळे गोळा झाले, जे बाहेर येऊन आधीच थांबले होते. आम्ही सांगितलं होतं त्यांना की 9 वाजता बड्डेला सुरुवात करणार आहे, तर 9 वाजता तर ते त्यानंतर सगळे आले. इतका गोंधळ घालत होते, ते भरपूर गोंधळ करत होते. मुलांनी फुल एन्जॉय केला आहे ऋत्विकचा बड्डे, आणि त्यामुळे माझं व्हिडिओ शूट पण चालू होतं, त्यामुळे ते जरा जास्तच दंगा करत होते. तर त्यानंतर माझी पण तयारी पूर्ण आवरून घेतली आणि मी पण तयारीला लागली. आरती वगैरे बंद करून घेतली. त्या माझ्या पण फ्रेंड्स यायच्या होत्या, त्यामुळं मी आवरून घेतलं सगळं आणि मग सगळ्यांना बोलवलं.
हो नाही दिसतच नाही तोंड याच्यात. या शूटर जल्दी से जल्दी से फोकस. आले रात्री असं नाही तुला साधी देणार. त्याला पण विचार, त्याला पण बोल. तीन बोलल्यावरती उठून उभा राहा रे आपण. जरा फोटो काढायला उठून उभा राहा. इकडे बघा, इकडे बघा, चिचा इकडे बघा. वाव एकदम खतरनाक. त्यानंतर बर्थडे सेलिब्रेट झाला. मुले गिफ्ट द्यायला ऋतूला दंगा करत होते, तर एक एक करून सगळ्यांनी गिफ्ट दिलं. त्यानंतर मग आम्ही पण केक वगैरे कटिंग्स करून सगळ्यांना केक वगैरे दिला. त्यानंतर हे अशी गिफ्ट्स घेऊन मग फोटो काढायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे छान मस्त मजा करत आणि मुलांनी पण भरपूर एन्जॉय केला. ऋत्वीच्या फ्रेंड्सनी असा मजा मस्ती करत आमचा ऋत्वीचा बड्डेचा सेलिब्रेट झालेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल माझं नवीन आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. इकडे इकडे बघा. त्यानंतर आम्ही छान बिर्याणी पार्टी केली. मस्त व्हेज नॉनव्हेज बिर्याणी बाहेरून मागवली होती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.